आजच्या या कामगार भूषण पुरस्कार व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार या सोहळ्याला उपस्थित आपल्या राज्याचे महामहिम राज्यपाल माननीय श्री सी.पी. राधाकृष्णनजी, माझे सहकारी धडाडीचं नेतृत्व ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी, मंचावर उपस्थित आमदार श्रीमती मनीषा कायंदे, मनोजजी जामसुदकर, आमच्या विभागाच्या सचिव कुंदन मॅडम, तसेच आपल्या या कार्यक्रमाचं आयोजनासाठी खऱ्या अर्थाने धडपडणारे रविराजजी इळवे, रोशनी मॅडम आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व पुरस्कार विजेते, त्यांचे कुटुंबीय, सर्व अधिकारी, सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या मित्रांनो, सर्वप्रथम आज या कार्यक्रमानिमित्त आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो। ज्या कामगारांना या ठिकाणी पुरस्कार वितरण होणार आहे त्या सर्वांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। असे पुरस्कार सर्वांनाच आनंद देत असतात। या आनंद सोहळ्यासाठी अनेक कामगार हे कुटुंबासह या ठिकाणी आलेले आहेत। राज्यातील विविध उद्योगांमध्ये व आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासोबतच स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी उत्तेजन मिळावे, त्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जात असतो। सामाजिक उन्नतीसाठी ज्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, खेळ व क्रीडा आणि इतर कामगार संघटना विषयक सक्रिय भाग घेऊन कार्य केले असेल अशा कामगारांना हे पुरस्कार दिले जातात। कामगारांनी आदर्श कामगार व नागरिक व्हावे या उद्देशाने त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेणे व त्यांना प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे। 2023 या वर्षाचा कामगार भूषण पुरस्कार श्री श्रीनिवास कोंडीबाग कळमकर, बजाज ऑटो लिमिटेड, बजाजनगर, वाळुंज, छत्रपती संभाजीनगर यांना आणि राज्यभरातील विविध उद्योगातील 51 कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे। अशा पुरस्कारामुळे कामगारांच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होते। कामगारांनी केलेल्या चांगल्या कामांची शासन दखल घेते म्हटल्यावर त्यांच्याकडून आणखीन चांगले काम करण्याचा प्रयत्न होईल। विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त कामगारांना शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी पद देण्याचा निर्णय सुद्धा शासनाने गेल्या काही वर्षापूर्वीच घेतला। हजारो कामगारांना शासनाच्या या धोरणाचा लाभ मिळाला आहे। कामगारांच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ज्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला ते कैवारी नारायण मेघाजी लोखंडे यांचे कामगार क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे। भारतीय कामगार चळवळीचा त्यांनी पाया घातला। 23 सप्टेंबर 1984 रोजी त्यांनी भारतातली पहिली कामगार संघटना बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन स्थापन केली। ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते। इसवी सन 19च्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखले जाते। त्यांनीच कामगारांना हक्काची साप्ताहिक सुट्टी प्रथमच रविवार दिनांक 10 जून 1890 रोजी मिळवून दिली। त्यांच्या संघटित प्रयत्नामुळेच सरकारला 1890 साली सर्वसमावेशक फॅक्टरी लेबर कमिशनची स्थापना करावी लागली। त्यातूनच पुढे बालकामगार, स्त्रिया आणि गिरणी कामगार यांच्या कल्याणाचे कायदे जन्माला आले। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत 1953 पासून राज्यातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासाकरिता व उन्नतीकरिता विविध उपक्रम, कार्यक्रम आणि योजना राबवल्या जातात। मंडळाने निर्मितीपासून म्हणजे 1953 पासून सुरू केलेली कामगार नाट्य स्पर्धा अजूनही आयोजित केली जाते। कामगारांसाठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा आयोजित केली जात असून या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळतो। मंडळांच्या बुद्धिबळ, बॅडमिंटन यासारख्या उपक्रमांमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत। कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, परदेश शिष्यवृत्ती योजना व इतर अनेक योजना कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना निश्चित उपयोगी आहेत। जास्तीत जास्त कामगार आणि कामगार कुटुंबियांनी या सर्व योजना आणि उपक्रमांचा लाभ घ्यावा असे मी आपणास आवाहन करतो। या कामगार क्रीडा भवनामध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे। या भवनाला ऐतिहासिक महत्त्व आहे। पूर्वी मुंबई शहरामध्ये कापड गिरण्यांमध्ये काम करणारा कामगार वर्ग मोठा होता। त्यामुळे कामगारांना कल्याणकारी सुविधा मिळण्यासाठी 1971 मध्ये हे भवन बांधण्यात आले। तत्कालीन राष्ट्रपती व्ही गिरी यांच्या शुभ हस्ते या भवनाचे उद्घाटन झाले होते। मुंबई शहरामध्ये अनेक उपक्रम एकाच इमारतीत सुरू असलेले हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे असे म्हणता येईल।
या सर्व उपक्रमांचा जास्तीत जास्त कामगार आणि कामगार कुटुंबियांना लाभ कसा देता येईल यासाठी मंडळाने प्रयत्न करावा। नाविन्यपूर्ण उपक्रम संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी सुरू करता येईल का याचा देखील मंडळाने विचार करावा। मंडळाने अशा योजनांबरोबरच कामगारांसाठी सामूहिक व वैयक्तिक लाभ अशा ज्या ज्या योजनांमुळे कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल होईल अशा इतर योजना सुद्धा राबवण्यात याव्या असे मला वाटते। अनेक वर्षापासून सुरू असलेल्या योजना, कार्यक्रम, उपक्रम यांच्यामध्ये काही बदल करता येईल का याचा आढावा सुद्धा मंडळ आणि आम्ही घेतोय आणि आणखी काही नव्याने योजना सुरू करता येतील का याचा देखील आम्ही अभ्यास करतोय आणि तसाच प्रस्ताव शासनाचा आता आम्ही सादर करणार आहे। पूर्वी कामगार म्हटले की मिल, फॅक्टरी, जिनिंग मिल यातले कामगार आठवायचे। पुढे शारीरिक कष्ट करणारा, पडेल ते काम करणारा आणि अशी या कामगार संज्ञेत भर पडत गेली। आता कसबी, बिनकसबी, अंग मेहनतीचे, कारकुनी, पर्यवेक्षकीय आणि तांत्रिक काम करणाऱ्या व्यक्तीला कामगार संबोधले जाते। आज आपण पाहिलं तर एकीकडे बेरोजगारीची समस्या आहे, दुसरीकडे कंपन्यांना स्किल वर्कर मिळत नाही। त्यामुळे कंपन्यांनी कामाची गरज ओळखून जर कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवले गेले तर बेरोजगार तरुणांना नोकरी मिळेल आणि या कंपन्यांना देखील मनुष्यबळ मिळेल। याकरता एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे आणि या कामांमध्ये बेरोजगार तरुण आणि कंपन्या यांच्यामधील दुवा म्हणून मंडळाला सुद्धा काम करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय। आणि यात दुधात साखर म्हणून आजच शासनाने या राज्यातील जवळजवळ मोठ्या प्रमाणात सर्व ITI हे मोठ्या मोठ्या कंपन्यांना चालवण्यासाठी देण्याचा आज एक मार्ग मोकळा केलाय, ज्यामुळे टाटा असेल आणि अशा अनेक मोठ्या कंपन्या असतील ज्या या ITI मध्ये स्वतःहून प्रशिक्षण तिथे देणार आहे। स्किल्ड प्रशिक्षण देण्यासाठी लोक सुद्धा तिथे उपलब्ध करणार आहे, जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील कामगारांच्या मुलांना एक चांगलं स्किल तिथे डेव्हलप करता येईल आणि आज कंपन्यांची जी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेनुसार त्यांना त्यांचं स्किल्ड लेबर सुद्धा मिळेल या पद्धतीने आज शासन पाऊल टाकते आहे। आज राज्यामध्ये 10% संघटित आणि 90% असंघटित कामगार आहेत। कामगार कल्याणाचे काम करण्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळासोबत आणखी मंडळ विभाग आहेत। त्यात घरेलू कामगार मंडळ, माथाडी मंडळ, सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे आहेत। असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र आयुक्तालय आहे। या सर्वांकडून राज्यातील कामगारांच्या कल्याणासाठी, विकासासाठी काम केले जात आहे। या सर्व विभागाच्या एकत्रित प्रयत्नाने कामगार क्षेत्रात चांगला आणि आमूलाग्र बदल घडेल आणि आपलं राज्य अधिक वेगाने प्रगती करेल यात मुळात मला शंका वाटत नाही। आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो की आपण सर्व कामगार बंधू आपल्या जीवाची पर्वा न करता, परिवाराची पर्वा न करता दिवस रात्र मेहनत करतो आणि कुठेतरी आपल्या परिवाराचं संगोपन करण्यासाठी, स्वतःच्या आयुष्याची प्रगती करण्यासाठी आपण झटतो आणि या धकाधकीच्या जीवनात आपल्याला त्यातून कधीच स्वतःसाठी वेळ मिळत नाही। पण आज हा जो सोहळा इथे पार पडतोय यातून आपल्याला लक्षात येते की जे आपल्या अंगी असलेले गुण आहेत, म्हणजे दडलेले गुण आहेत, लपलेले गुण आहेत, ते या माध्यमातून बाहेर निघत आहेत आणि आज इतक्या चांगल्या पद्धतीनं हा पुरस्कार सोहळा पार पड़तोय। आणि अपन जर पाहिलं, मैं राज्यपाल जी से को बताना चाहूंगा कि सर, इन उपक्रमों के द्वारा बहुत से हमारे कामगार बंधु ऐसे हैं जो नेशनल और इंटरनेशनल लेवल तक पहुंचे और उन्होंने कामगार क्षेत्र का एक नाम इंटरनेशनल लेवल तक लेके गए। मैं उन सभी का बहुत बहुत अभिनंदन करता हूं आणि मी आपल्या सर्व कामगार बंधूंना हीच विनंती करणार आहे की आपण जेवढं काम करता तेवढं स्वतःसाठी सुद्धा आपण वेळ देत चला, कारण आपण एवढ्या धकाधकीच्या कामामध्ये स्वतःसाठी वेळ देत नाही, स्वतःच्या आरोग्याचा विचार करत नाही, पण आपण त्यासाठी सुद्धा कुठेतरी वेळ काढला पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी वेळ काढला पाहिजे आणि आपण निश्चित सर्व मिळून हातात हात घेऊन आपण निश्चित भविष्यात पुढे जाऊ। आज स्वतः सन्माननीय देवेंद्रजी, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा हे सुद्धा या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार होते, पण आज केंद्रीय मंत्री आणि बऱ्याच बैठका तिथे चालू आहेत, त्या बैठका अजून संपल्या नसल्याने त्यांनी वैयक्तिकरित्या फोन करून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कळवलेल्या आहे आणि आपल्याला सगळ्यांचं अभिनंदन केलेलं आहे। एवढंच या प्रसंगी मी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।